जेव्हा केसरकर असं म्हणतात की माझ्या विरोधात कट कारस्थान आहे, तेव्हा मला हा गंभीर आरोप वाटत नाही. मला हे अत्यंत बालिश आणि हास्यास्पद वाटतं. एक दुसरं असं, केसरकर म्हणतात की 39 लोक गेले, मला एकट्यालाच का टार्गेट करताय. याचा अर्थ केसरकर हे स्वतः मान्य करतात की होय, मी खरातशी संपर्कात होतो, हे ते स्वतःच मान्य करतात. या माणसाचा संबंध काय तो कळला पाहिजे. तुम्हाला 39 लोकांचा भांडाफोड करायचा आहे, जरूर करा. 39 चा भांडाफोड करा, 8 ते 9 मंत्र्यांचा भांडाफोड करा. याचा अर्थ तुमच्याकडे माहिती आहे. ज्या अर्थी तुम्ही म्हणताय की मी भांडाफोड करेल, त्या अर्थी केसरकर तुमच्याकडे माहिती आहे आणि असलेली माहिती तुम्ही दडवून ठेवताय. हा खूप मोठा गुन्हा आहे. या अर्थाने तुम्ही गुन्हेगार ठरताय, तुम्ही स्वतः मान्य करताय. हे सगळं तुम्हाला सांगावं लागेल. हा माणूस सगळीकडे दिसतोय. तर सुषमा अंधारे यांनी केसरकरांवरती आज हे काही गंभीर आरोप केलेले आहेत. खरातच्या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेतलेली होती. त्यावेळेला पुन्हा एकदा केसरकरांचे काही फोटो देखील त्यांनी दाखवलेले आहेत. या नामकरण एकनाथ आवारेची जेव्हा माहिती घेतली, विशेषतः संगमनेरमध्ये असेल, सिन्नरमध्ये असेल, सिन्नरच्या आजूबाजूच्या वाड्या असतील, तिथे असेल, जेव्हा याची माहिती घेतली तेव्हा असं लक्षात येतं, लोक दबक्या आवाजात सांगतात की अनेक बड्या नेत्यांचे, अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे पैसे ब्लॅकचे व्हाईट करायचं काम हा जगदंब पतसंस्थेमार्फत करत होता. खरं की खोटं पोलिसांनी तपासावं, पण याला रेकॉर्डवर आणणं गरजेचं आहे. अनेक लोकांचे ब्लॅकचे पैसे व्हाईट करण्याचं काम हा माणूस करतो. हा जगदंब पतसंस्थेचा माणूस आहे. हा माणूस केसरकरांच्या सोबत काय करतोय. आणि केसरकर तुमचं कार्यक्षेत्र शालेय शिक्षण मंत्री होतं. शालेय शिक्षण मंत्र्याचं एका पतसंस्थेच्या प्रमुखासोबत काय बोलणं चाललंय, कशासाठी हा माणूस तुमच्यासोबत सारखा सारखा आहे. या माणसाला आणि खऱ्यातला घेऊन तुम्ही कुठल्या आर्थिक व्यवहाराबद्दल बोलत आहात, याचं उत्तर केसरकर तुम्ही द्यावं लागेल. तीनच माणसं पुन्हा पुन्हा का दिसतात. इथे परत मी सर्कल केलंय नामकरणाला. बघा, चाकणकर, केसरकर, खरात आणि चौथा माणूस आहे नामकरण. या नामकरणाचं केसरकरशी काय संबंध आहे, ये रिश्ता क्या कहलाता है, हमें बताओ. आम्हाला तुम्ही सांगितलं पाहिजे. हे बरं, हे बघा, इथं तर एकदम पर्सनल मीटिंग चालू आहे. अतिशय पर्सनल मीटिंग आहे. या पर्सनल मीटिंग मध्ये फक्त 4च लोक दिसतात. पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातली. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी एक वक्तव्य केलं. विलिनीकरणाच्या चर्चा या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा सुरू झाल्या. जर दोन्ही पक्ष एकत्र येणार असतील आणि सुनेत्रा वहिनी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद वाढणार असेल, तर विलिनीकरणाची वेळ अद्यापही गेलेली नाही, असं एक सूचक विधान शेळकेंनी केलंय.